भाषणच द्यायला लागलं, तर मी आता भाषण थांबवते आणि प्रभाग क्रमांक 9 वरती येते. अक्षता प्रभाग क्रमांक 9 मध्ये चंद्रकांत गायकवाड म्हणतात, की अमोल बालवडकर विजयी झालेले आहेत आणि अमोल बालवडकर किरण तराटे पण म्हणतात अमोल बालवडकर विजयी झालेत. 756 मतांनी लय गोंधळ सुरू आहे, जल्लोष सुरू आहे. किरण आणि चंद्रकांत तुम्हाला दोघांनाही सांगते, की माझ्याकडे आता तरी ही अपडेट आलेली नाही. ज्या क्षणी माझ्याकडे हे अपडेट येतील, त्या क्षणी मी हे अपडेट मान्य करेल आणि तुम्हाला दोघांनाही धन्यवाद देईल, की माझ्या नेटवर्क पेक्षाही चांगलं ऑफिशियल आणि दणदणीत नेटवर्क जे आहे ते तुमचं आहे. मात्र ते खरंच आहे का पुढच्या काळामध्ये आपल्याला बघावे लागतील. प्रभाग क्रमांक 38 सुद्धा चर्चेमध्ये आहे. मात्र 4 फेऱ्या व्हायच्या आहेत आणि 6 फेऱ्यांची अनाउन्समेंट जी आहे तर ती झालेली आहे. त्यामुळे वसंत मोरे आणि त्यांचे कार्यकर्ते काय होणार यासाठी अजूनही ठाण मांडून बसलेले आहेत. प्रभाग क्रमांक 38 ची अधिकृत आकडेवारी जी आहे ती आली आहे तुमच्याकडे? 38 ची नाही 6 ची आली होती. येरवड्याचा जी आहे ती मागणी होत होती. बऱ्याच वेळ झाला की येरवड्याची सुद्धा प्रभाग क्रमांक 6 जो आहे त्याची आकडेवारी जी आहे ती समोर येत नव्हती. परंतु आता चौथ्या फेरीअंती अविनाश साळवे 11,927 मतं, सायरा शेख 12,124, अश्विनी लांडगे 16,051 आणि विशाल मलके 9,607 म्हणजे संपूर्ण काँग्रेसचं पॅनल या ठिकाणी विजय झाल्याचं पाहायला मिळते. येवढा प्रभाग क्रमांक 6 जो मागणीमध्ये 31 ची 32 ची 40 या प्रभागांच्या तिन्ही प्रभागांची आकडेवारी जी आहे ती 9 प्रभागासारखंच आहे. तिथेही मतमोजणी अजूनही सुरू आहे. अजूनही या प्रभागांची आकडेवारी समोर आलेली नाहीये. आघाडीवरती कोण आहे, पिछाडीवरती कोण आहे याची सुद्धा आकडेवारी समोर आलेली नाहीये. प्रभाग क्रमांक 9 सारखाच गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. परंतु कमेंट्स मध्ये खूप बोलतायत की प्रभाग क्रमांक 9 मध्ये अमोल बालवडकर विजयी झाले. तिथे धिंगाणा सुरू आहे. मतदान केंद्रावरती फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली अमोल बालवडकरांच्या कार्यकर्त्यांकडून. परंतु अजूनही अधिकृत आकडेवारी जी आहे ती प्रभाग क्रमांक 9 ची म्हणजे 8व्या फेरीची आणि 9व्या फेरीची अजूनही समोर आलेली नाहीये. आकडेवारी जी होती आम्हाला मिळालेली अधिकृत 7व्या फेरीची होती, ज्यामध्ये अमोल बालवडकर हे लघु बालवडकरांपेक्षा पिछाडीवरती होते. 600 प्लस मतांच्या पिछाडीवरती होते. त्यासोबतच जे आहे बाळासाहेब चांदोरे ते सुद्धा पिछाडीवरती होते. तर इकडे दुसरे भाजपच्या दोन्ही महिला उमेदवार ज्या आहेत त्या आघाडीवरती होत्या. म्हणजे संपूर्ण प्रभाग क्रमांक 9 मध्ये भाजपचे उमेदवार जे आहे ते आघाडीवरती गेल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतु आता 8वी फेरी आणि 9वी फेरी अजूनही बाकी आहे. या 8व्या आणि 9व्या फेरीमध्ये कोण आघाडी घेतंय, कोण पिछाडी घेतंय हे अजूनही समोर आलेलं नाहीये. परंतु कमेंट्स मध्ये मात्र पाऊस पडलाय की अमोल बालवडकर जे आहे ते आघाडीवरती आहेत. अमोल बालवडकर विजयी झालेले आहेत. तिथल्या त्यांच्या समर्थकांनी विजयी जल्लोष सुरू केलेला आहे. परंतु अजूनही अधिकृत आकडेवारी जी आहे ते प्रभाग क्रमांक 9 ची अजूनही समोर आलेली नाही. यासोबतच मागणी होते 31-32 ची ती सुद्धा आकडेवारी अजूनही समोर आलेली नाही. तिथे सुद्धा मतमोजणी अजूनही सुरू आहे. प्रभाग क्रमांक 40 सुद्धा हेच चित्र आहे. प्रभाग क्रमांक 40 मध्ये सुद्धा